टमू दावा हा काय टमू आता मी नाही उठत नाही मी आता तर ठीक आहे. सांगा याच्या आधी रील्स टाकायची आता 9 मंथ तर ठीक आहे असं बोलायला हरकत. मला भीती पण खूप वाटते. ह्याला काय जाते बोलायला नॉर्मल. मी बोललो तिला पण ती बोलली आता तरी भीती वाटते तिला. मी बोललो डॉक्टर जे बोलतील ते बोललो पण तू स्ट्रॉंग आहे. यू आर स्ट्रॉंग आणि मुलगी खूप स्ट्रॉंग असते. अजून नॉर्मल गाईज कसे आहेत. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात कारण की मी पण आहे. तर सो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच तुमच्या रियांशीचे आणि विक्रांतचे छान छान व्लॉग्स बघायला भेटेल. प्लस तुम्हाला तुमच्या रियांशीची प्रेग्नन्सीची जर्नी सुद्धा पूर्णपणे बघायला भेटेल. तर सो आपण जास्त वेळ न लावता व्हिडिओला स्टार्टअप करूया. आणि तुमचा भाऊ कुठे भाऊ झाला गायब कुठे सांगते तुम्हाला. तुमचा भाऊ तिथं बसलाय कारण की तुमचा भाऊ खूप 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 नाराज आहे. म्हणजे का का नाराज म्हणजे काय का चाललं नव्हतं का नशीब आला. चल बस इथं बस ना. मला तुम्ही बसायला बोलव होते आलाच नाही ना. आता ब्लॉग स्टार्ट केल्यावर मध्ये येत आहे. काय थकते आणि एनर्जी एवढी देते ना. हॅलो गायस नंतर मग थकतोय नंतर मला बोलत. तुमचा भाऊ खूप जास्त नाराज आहे का आता तुम्हाला सांगते. आजच्या ब्लॉग मी तुम्हाला बोल ना तू तुला माहिती मी थकते. तर ठीक आहे गाईज मी तुम्हाला सांगते थोडक्यात का नाराज येतं गाईज. तर नाराज नक्की का मला रडत होता गाईज. घे शपथ माझी. हा मगाशी रडत होता मगाशी पण काल पण परवाच्या दिवशी पण. जेव्हापासून याला माहिती आहे की मी रडत नव्हतो म्हणजे चालली 2-3 महिन्यासाठी चालली. भेंडी मला एवढी सवय लागली हिची एवढी काळजी घ्यायचो. पाय दाबायला मजा यायची. ती बोलायची दाब. मी बोलायचं नको नाही गपचूप दाबायचं. जास्त नाही दाबायचं थोडं दाबायचं. बट आता कसं सकाळचा नाश्ता आणायचा मला. माझं पाणी घेऊन यायचं. मला हे दे मला ते दे. रेंशी इथं चल तिथं चल. तुला काय आणू का खायला. तुला काय इच्छा झाले का. आज कुठली मच्छी खाणार आहे तू. हे सगळ्यांनी माझी काळजी घेतली खूप. सो ऑब्व्हियसली वाटणार जो जास्त प्रेम करतो त्याला वाटत काय नाही. आम्ही मॅचवर आहे. आम्ही सांगतो मॅचवर त्यांना वाटतं की मी छोटा पोरगा असं काही नाहीये. एक गोष्ट सांगतो पण 9 मंथ लागला तुम्हाला जसं माहितीच आहे. लास्ट ब्लॉग मध्ये क्लिअर केलंच तिने. सो हिची डिलिव्हरीसाठी मग फर्स्ट डिलिव्हरी रियांशीची. सो गावीच करणार आहे. हा ना माहेरी माहेरी सासरीमध्ये पण कन्फ्युजन होतं बोलते. काय नाही होतं हे सासर ते माहेर. गाणं नाही ऐकलं लाडाची लेक निघाली सासरी ते मला गाणं. आता तुझा मूड फ्रेश झाला रे. मग तुझं येत नव्हतं ब्लॉग मध्ये. मी त्याला बोलली अरे ये ना ब्लॉग मध्ये माझी ये ना येतच नव्हतं. बोलते नाही. आणि खरं सांगते तुमचा भाऊ रडलेला आहे आज पण काल पण. कारण की तुम्हाला मिस करणार आहे खूप. कारण की त्याला खूप आठवण येईल माझी. तो बोलतो चांगलं हिचं गाव जास्त लांब नाही. इथून भेंडी असतं कुठं 500-600 किलोमीटर. कारण की तो बोलते तू गेल्यावरती मला करमत नाही. मला घर खाली खाली वाटतं. मला माझं बेडरूम सुन वाटतं. कारण त्याला सवय आहे माझी. तर सो तो बोलतो की नको असं. तुम्हाला माहिती गाईस मी कधीच दाखवलं डोळे रडलाय तू. तर म्हणून मी त्याला असं शांत करत होते. नाही म्हणजे मी येणार होतो ब्लॉग मध्ये पण तिला असं थोडं माहिती नवरा बायकोची मस्करी. आता पण डोळ्यात पाणी येते वाटतं. चल काय नाही. हा यांची नवीन कपडे यांचे नवीन कपडे घेतले. नक्की ना गाईस तुमचं भाऊ रडतोय. नाही रडत आहे. जा ना रडू नको ना असं खोटं. सो आपले मी तुम्हाला थांबल्यावर माहित पडलं तसं आता तू बोल जा. रियांचं पोट एवढं मोठं का दिसतं सांग तू. मला अशी करते सांगते मला पण इमोशनल वाटतं ना. मग आता जाणार आहे येईन तुला भेटायला. ठीक आहे नाही असं आहे असं बोल ना मग बिंदास. रियांची 2 दिवसानंतर जाणार आहे. सो आज उद्या तिची शॉपिंग. तुम्हाला तर खरं सांगू गाईज मी कधी जाणार होती. मी 4 दिवसापूर्वी जाणार होती. तर काय झालं त्यांनी थोडीशी माझ्यासोबत भांडणं केली. म्हणजे मी तर थांबायला पाहिजे म्हणून. तर सो तर मी काय बोललो तुम्ही चालले आज असं तसं बोलत होता. पहिला थांबून घेतला. मग मी मम्मी पप्पाला पण सांगितलं का थोडं थांबा. तिची मम्मी तर निघाली होती. नंतर ती बोलली की नको थोडंसं थांबू द्या. बिकॉज तिला ना मध्ये थोडंसं पोट दुखायला लागलेलं. आणि नंतर म्हणजे ते दुखायला लागलं तिला. मग मम्मीला दोन्ही मम्मींना असं वाटलं की म्हणजे आता ही बोलली तशी की दुखते तर मला तसंच दुख होतं पाठीमागे. असं की बोलत 9 मंथ मध्ये कधी पण होऊ बोलतात की काय मुलं असेच की 9व्या महिन्याची सावली घेतात. सावली मीन्स एक फर्स्ट वीक मध्ये होतात ना असं. तसं त्याच्यामुळे मग घाई करत होते घरातले पण येण्यासाठी. तर हरकत नाही. मम्मी निघाली आणि पोट दुखायचं म्हणजे कंबर दुखायचं थांबून गेलं तर आमचं थोडंसं चेंज झालं. आणि मला हिला माझ्या प्रेम आला परत. मग ती बोलते थांबले. मम्मीला सांगितलं आम्ही
म्हणजे ठीक आहे बोलले, तुझ्यासाठीच तर येत होती मी. पण आता 2 दिवसांनी कन्फर्म जाणारच आहे. तर नक्की जाणार आहे. तर विक्रम किती पण रडला किंवा मला पण किती पण काय वाटलं तरी पण आम्ही दोघं नाही मी तर राहणार आहे, 2 दिवस राहणार आहे तिथं. 2 दिवस तर थांबणार आहे तसं. पण तू पण मला माहिती येताना पण त्याचं तोंड पाडून नाही देणार तो. मग तुम्हाला त्याला नाही माहिती आहे. करमत. आणि खरंच म्हणजे तिला पण अटॅचमेंट झाली, मला पण अटॅचमेंट झाली. पण ती बोलते कारण की त्याला सवय होती. आता कसं डिसाईड केलं, फॅमिली पण डिसाईड केलं, मम्मीने पण परमिशन दिली, सगळ्यांनी परमिशन दिली की रियांशीची डिलिव्हरी तिच्या गावी झाली पाहिजे, तिच्या माहेरी. सो ती जाणार आहे, बस बाकी काही नाहीये. फक्त ते आमचं अटॅचमेंट आहे, तर आमच्या अटॅचमेंटमुळे सगळं अटॅचमेंट बिघडून जातं इकडचं तिकडचं. बरोबर बोलत. तर कन्फर्म जाणार, त्याच्यामुळे तो थोडासा नर्वस होता. म्हणजे आणि तुमचे प्रश्न पण येत होते की रियांची डिलिव्हरी कुठे होणार आहे, विक्रांतकडे की आईकडे. तर रियांची डिलिव्हरी होणार तिच्या गावी, म्हणजे तिच्या माहेरी. बिकॉज ते फर्स्ट डिलिव्हरी आणि फर्स्ट तिकडच करायचं असतं म्हणजे मी पण करू शकतो, मी करू शकतो म्हणजे इकडे मी करू शकतो, पण गावी पाठवणार. बिकॉज तिथं रिलॅक्स वाटेल तिला, अजून रिलॅक्स, इथं पण वाटतं तिला रिलॅक्स. आणि रियांशी असं नाही की काम करत नाही. बिकॉज मी तर बोललो रियांशी नॉर्मलला ट्राय करतो, नॉर्मलच झाली पाहिजे. सो नॉर्मलला ट्राय करणार, ते मला प्रॉमिस सुद्धा केलं की रिया मी नॉर्मलच करणार आहे. मग ती स्वतःहून काम पण करते, म्हणजे 7 month पर्यंत ती ना काम नाही करत होती. एवढं काय बोलतो जा तू माझ्याबद्दल, काय पण सांग. एवढं काम म्हणजे हे नाही. कपडे आता कपडे धुते ती, कपडे मम्मी ओरडते काय कपडे धुते, बोलते नाही मला नॉर्मल व्हायचंय. मग 7 to 9 month पर्यंत लागल्या तर कपडे धुते ती, जास्त देत नाही पण थोडे तिचे धुते, माझे धुते, मम्मीची कधी धुते. मला नॉर्मल व्हायचं म्हणजे मला भीती पण खूप वाटते. ह्याला काय जाते बोललो नॉर्मल. मी बोललो तिला, पण ती बोलली आता तरी भीती वाटते तिला. मी बोललो डॉक्टर जे बोलतील ते बोललो, पण तू स्ट्रॉंग आहे, यू आर स्ट्रॉंग. आणि मुलगी खूप स्ट्रॉंग असते. अजून नॉर्मल बघू ना काय होईल. हा, एक प्रश्न तुमचा की रियांची डिलिव्हरी तिच्या मम्मीकडे होणार आहे. आणि सेकंड प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न, काय कमेंट होत होती, आम्हाला ट्विन्स आहे का? दोन बाबा मला तर वाटतंय टमू दाबा. काय टमू, आता मी नाही उठत नाही. मी आता तर ठीक आहे, सांगा याच्या आधी रील्स टाकायची. आता 9 month तर ठीक आहे, आज बोलायला हरकत नाही. तरी पण 9 month पण तेवढं पोट दिसणं जेवढं दिसायला पाहिजे. कारण की त्या टायमाला मी जेव्हा रील्स टाकायची ना तेव्हा मी जेवायची पण पोट भरून. आणि म्हणजे जे पोट भरून मीन्स जेवढं खाईल तेवढं, म्हणजे आता तुम्हाला रील्स काढायचे म्हणजे काहीतरी खाऊनच रील्स काढणार. आणि बेबीची पोझिशन थोडीशी चेंज झाली होती त्या टायमाला, आहे की नाही. बाबू म्हणजे पहिला ही बोलायची बाबू फील का नव्हतं, आता एवढा फील होतो हिला की असं वाटतं बाबू असं नाचतोय आतमध्ये. तेव्हा आहे ना, म्हणजे त्याची पोझिशन थोडी चेंज झालेली बेबीची, त्याच्यामुळे. आणि मला वॉमिट व्हायची, तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून मला वॉमिटचा त्रास जास्त झाला. ते उलटीच्यामुळे उलटी करून कधी कधी बोलतात गर्भावरती येतं किंवा खालती, असं काय असतं ते बोलतात डॉक्टरांना आणि ते जुन्या लोकांना पण माहिती असतं. तर त्या टाईपमध्ये त्या म्हणजे थोडंसं बेबीची पोझिशन चेंज झाली होती. तर त्याच्यामुळे ते पोट आहे ना असं वरून मोठं दिसायचं आणि असं गोल दिसायचं. तर मोठ्या पोटामुळे सगळ्यांना वाटायचं की मला ट्विन्स आहेत. तर खरं सांगते तर मला ट्विन्स वगैरे नाही आहेत, तुमच्यापासून आम्ही काही लपवत नाही. आणि ट्विन्स असते तर आम्हाला आवडलं असतं मस्तपैकी, म्हणजे टेन्शन नसतं. एक मुलगा एक मुलगी मस्त छान झालं असं. पण नाही ट्विन्स. पण सगळ्यांना तोच प्रश्न होता की ट्विन्स. 2 मुली पण छान, मग 2 मुली पण किंवा 2 मुलं पण. रियांशीला खूप चिडवतो आणि खरं प्रेग्नन्सी बायकोसून मस्ती केली पाहिजे, स्माइल केली पाहिजे. मग नवरा बोलू शकतो अरे बाबू नॉर्मल करा, हे असंच बोललो. अरे नाही तुला वाटेल डॉक्टर बोलायला तसं नाही. म्हणजे बघा, म्हणजे कसं आहे ना, भीती तर प्रत्येकाला वाटते, प्रत्येक लेडीजला वाटते ज्यांचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला. तुम्हाला सांगतो गर्ल्स जे पोरे असतील ते, रिया माझ्या बहिणी असतील त्यांनी सांगा, म्हणजे रियांशीला स्ट्रॉंग करा. फक्त मी तर करतोय स्ट्रॉंग, पण तुमचे पॉझिटिव्ह तुमचे ब्लेसिंगने अजून स्ट्रॉंग करा तिला. बिकॉज आता 9 month आणि आता रियांशी 2 दिवसात गावी जाणार आहे. तर तुम्हाला माहिती एकदा डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर काय बोलतील, काय कधी काय असतं ते डेट चेंज होते ना. मला तर डिलिव्हरीचीच भीती जास्त वाटते. ठीक आहे, आम्ही सगळं शेअर करणार तुमच्या सोबत, फक्त तुम्ही ब्लेस करत राहा बस रियांशीला. आणि तुम्हाला तर म्हणजे डॉक्टर जसं बोलतो तसंच आम्ही करणार. तर मी नॉर्मलसाठी पण खूप ट्राय करणार आहे, सीझरसाठी पण मी ट्राय करणार आहे. नाही गाईस, जे आपले नॉर्मल एक्सरसाइज वगैरे ते आम्ही करूच, पण आम्ही त्याचा ब्लॉग काढून ठेवू तुमच्यासाठी पण खास. मी तेव्हा काय करेन काय नाही ते, तुला टाइम आहे अजून. तर आता तुमचं तिला खाऊ बिऊ सगळं पॅक करून द्यायचंय जाताना पण आपला ब्लॉग. आणि गाईस बघा 3 महिन्यासाठी चालले. ठेवणार आहे का 3 महिने? मला वाटत नाही. मी येईन तिथं. नाही राहा, मी तेवढंच बोलतो बाबू, आणि तुला जिथं रिलॅक्स वाटेल तिथं राहा. इकडे पण वाटेल, पण तिथं मला एक मुलगा म्हणून सांगतोय आणि टीचर ते प्रेम करतो म्हणून सांगतोय. प्रेम तर भरपूर आहे, पण मम्मीकडे राहिली थोडं अजून बेटर वाटेल तिला. माझ्या याच्याने बोलतोय मी, माझं मोठं मन करून बोलतो, कारण
असं छोटं मन केलं तर मी हिला पाठवणार नाही कधी इथंच ठेवेन, पण नको तिकडे राहा मस्त. काय बोललो तू रडू नको फक्त. ना आपण व्हिडिओ कॉल करतो, येईन चल 2 दिवसात भेटायला जाईल तुला, ठीक आहे. मग कशा रडा होता 2 दिवसात येणार होतं भेटायला. अरे शेवटी कसं तुम्हाला माहिती आहे ना, आपले फ्रेंड्स पण आपले फ्रेंड्सचं सांगतो, बेस्ट फ्रेंड असले बेस्ट फ्रेंड पण आपल्याला सोडून जातात. तर असं वाटतं नाही यार 2 महिन्यानंतर भेटणार आपण. फ्रेंड्स म्हणजे पोरी नक्की नाही, फक्त मित्र असतात. तुझी पण असते कॉलेज फ्रेंड, काय असते स्टँडअपला कसं माहिती आहे ना, आपला स्टँडअप असतो, कॉलेज बंद होतं आपलं, शाळा बंद होते, तेव्हा कशी आपल्याला आठवण येते, तसं मग तुझी आठवण रोज येते. आता मी विसरून जातो कधी कधी, अरे माझी गर्लफ्रेंड की बायको आहे, तुझ्या यार माझं तर लग्न झालं आता कुठे जा. आणि गाईज तुम्ही पुढचे पण ब्लॉग आपले बघत जा सगळे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स माहितीच पडेल आपल्याला. आणि यांचा ड्रेस कसा वाटला विचारलं ना आज, विसरली का? हा ड्रेस कसा वाटतोय याच्यावरती आम्ही शूट पण केले, लोक फोटो पण टाकले, तुम्ही बघा कमेंट करून सांगा सांगा कसे आले फोटो ते पण सांगा. आणि सगळी आणि रियांशीला गावी ना, रियांशीला काय काय घेऊन देऊ इथून, काय काय खायला देऊ तिला, जे काय नॉर्मल असेल ते खायला तिथं सगळं भेटतं, फक्त काय दुकान थोडी लांब असं त्याची. नाही मी सांगतोय आता विचारतोय मेन गोष्ट माझ्या बहिणीने सांगा मला काय काय घेऊन देऊ. नंतरचे ब्लॉग येतीलच ना, काय काय असेल ते सगळे. सो आता करायचं होतं मी तुमचं. हिला उद्या मी जाणार डीमार्टला, थोडी शॉपिंग करायची, हिला खायची थोडीशी, बाबूला, तुला नाही बाबूला, बाबू कुठं पण. आणि आम्ही बाबू का बोलतो ते पण सांग, नंतर बाबू बोलतो ना, छोटा पोरगी बाबूच असतात. हा कळलं का. आता मग असं गैरसमज लोकांचं की बाबू म्हणजे एकदम मुलासाठी असतं बाबू, तर असं काही नाही. बेबी गर्ल झाली तरी पण तिला आम्ही बाबूच बोलणार आहे, बाबूच असतो. हा आणि बेबी बॉय झाला तरी त्याला अरे बाबू कधी पोटामध्ये बाबूच बोलतो ना आपण, त्याच्यामुळे आम्ही बाबू बोलतो. ते बोलताना आपण कसं बोलतो, बाबूला हे, बाबूला ते, बाबूला हे द्यायचं ते असं बोलतो ना आपण, तर त्याच्यामध्ये बोलताना तो उल्लेख तसा होतो. तुम्हाला तर माहितीये की रियांची पोरगी झाली तर पोरगी अशी दिसणार स्वीट. आणि कोणीतरी कमेंट केली होती की तुम्हाला मुलगा होता की मुलगी, रियांशीला कमेंट केलेली, तू दोघांची केअर मस्तच करणार आहे. तर मला खूप छान वाटलं होतं की रियांशी एवढी चांगली, आणि रियांशीला अशी कमेंट केली, खरं भारी वाटली यार, एवढी चांगलीच केअर आहे. अरे खरं मी खूप चिडवतो आणि खरं ना इथं नाक बघून मला कसं झालं, माझं नाक खरं नाही एवढं वाटत आहे. पण आता फक्त मला काय जास्त म्हणजे कसं म्हणजे दम लागतो बोलताना, म्हणजे मी कंटिन्यू बोलत राहिली ना तर मला असं स्टॉप घ्यायला लागतो, मला ब्रेक घ्यायला लागतो, आणि डिहायड्रेशन होतं आता मला जास्त. आणि असं बोलताना मला म्हणजे स्मेल असे, आणि कधी कधी ना तिला स्मेल काय म्हणतात, स्मेल नाही ऑक्सिजन, ब्रीथिंग श्वास घ्यायला कसं. आणि आपली लाईफ पार्टनर अशी पाहिजे, नवरा चुकत असेल तर काय बोलले पाहिजे, म्हणजे कसं आपल्याला परफेक्ट पार्टनर बोलतो तशी परफेक्ट भेटली मला. काय नाही चाललं आणि सारखं मला बोलतोय कधीपासून 4 दिवसापासून तू चालली त्या दिवशी आम्ही ना भांडलो नंतर मग हक केला, मेकअप केला, म्हणजे थांबली ना तुझ्यासाठी. आता तर याच्या पुढे तर मी नाही थांबू शकत. नाही खरं थांबलीच ना, पण मी तिला बोललो पण की उद्या जायचं, उद्या जा, परवा जा. तिला बोलते आता परवाच जाते मी. आता कन्फर्म जायलाच लागेल काय पण करून. तर आता कपडे तर भरायला घेणारच आहे मी. आता उद्या जाऊ आणि उद्या काय मला खायला वगैरे पाहिजे असेल तर घेऊन येऊ, आणि मी बॅग भरून कन्फर्म जाणार या 2 दिवसामध्ये. तर जाईन तेव्हा पण ब्लॉग घेईनच, तेव्हा तुमचा भाऊ काय माहिती किती समुद्र बनवते. ब्लॉग ना काढणार अरे वा, चांगला भाऊ होता छोटासा, रडू नको फक्त. तुम्ही असेच कमेंट करत राहा. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला. तुला काय आलं आता थकली. आणि लोक कमेंट करतील हे दोघं जास्त लाडात येतात, असं लाडत विडत नाही काय. लास्ट ब्लॉगला आम्ही क्लिअर केलं होतं की आम्ही कसे आणि कसे नाही. सो गाईज हा ब्लॉग आम्ही इथंच संपवू ना, आता इथंच संपवतो. आणि तुम्ही नेक्स्ट ब्लॉगची वाट बघता ते तर लवकरच ब्लॉग केला आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स माहीत पडेल सगळे. ठीक आहे, अजून सगळं माहित पडेल, डिलिव्हरी डेट पासून ते सगळं माहिती सगळं काय होणार आहे. कारण की आता तर आम्ही दवाखान्यात नाही गेलो, तर दवाखान्यात जाऊ तेव्हा सगळं माहिती पडेल. शेअर करू डॉक्टर काही नाही. तर एक ताईने कमेंट पण केले की रिपोर्ट वगैरे पण शेअर करतो, ते पण मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन सगळं. तुम्ही फक्त असेच कंटिन्यू ब्लॉग बघा. चला बाय बाय. टाटा बाय बाय.